जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकमत पेपरमध्ये छापून आलेली बातमी आपण बघणार आहोत। हेडलाईन बघू शकता, पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे। पहा पुढे काय म्हटलेलं आहे। हायकोर्टाची विचारणा 4 आठवड्यात मागितले प्रतिज्ञापत्र। रिक्त पदे बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि हे फक्त नागपूर शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील 447 पदे रिक्त आहेत। ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। याशिवाय या विभागाला 391 नवीन पदांची गरज आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेत राज्य सरकारला यावर 4 आठवड्याचा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। तर बघा, एकूण मंजूर पदे आणि रिक्त पदे, त्यानंतर आवश्यक नवीन पदे। सहाय्यक पोलीस आयुक्त मंजूर 20 पदे आहे, 5 रिक्त पदे आहेत। पोलीस निरीक्षक 136 मंजूर पदे आहे, रिक्त आहे 29 पदे। सहाय्यक पोलीस निरीक्षक 174 मंजूर आहे, 41 रिक्त आहे। पोलीस उपनिरीक्षक 422 मंजूर आहे, 108 रिक्त आहे। पोलीस कॉन्स्टेबल 4591 मंजूर आहे, 247 रिक्त आहे। पोलीस अंमलदार 210 मंजूर, रिक्त 17। आवश्यक नवीन पदे बघा। सहाय्यक उपनिरीक्षक 6 पदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 42 पदे, पोलीस कॉन्स्टेबल 207 पदे, पोलीस अंमलदार 136 पदे, एकूण आहे 391। तर हे फक्त नागपूर शहरसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर विचार करा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती रिक्त पदे असतील आणि भरती किती मोठी निघण्याची गरज आहे किंवा निघू शकते। तर सर्वांनी कंटिन्युअसली अभ्यास ग्राउंड करत राहा। लवकरच आपल्याला नवीन भरती पाहायला मिळेल। धन्यवाद।